पेट्रोल पंप मुक्ताईनगर तालुका हरताळे येथे काही एक व्हिडिओ व्हायरल झालेला। या संदर्भामध्ये मुक्ताईनगर येथील तहसीलदार असो किंवा जिल्हा अधिकारी जळगाव जिल्ह्याचे यांनी आव्हान केलेलं होतं की यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जास्त प्रमाणामध्ये पेट्रोल व डिझेल नेऊ नये। परंतु या ठिकाणी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये 500 लिटरचे बॅरल भरून नेल्याचे व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झाले आणि मुक्ताईनगरचे काही नागरिकांच्या लांबाच लांब रांगा आणि रांगेत नागरिक उभे असताना देखील अशा प्रकारचा जो प्रकार घडलेला आहे, या घडलेल्या प्रकारावरती प्रशासन कारवाई करेल का हे बघणे। काय सांगाल की या ठिकाणी किती प्रमाणामध्ये डिझेल आणि पेट्रोल नेलेले आहेत? एकंदरीत मुक्ताईनगर तालुक्यातील तुम्ही बघितलं तर तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ते ट्रॅक्टरवर बॅरल ठेवून जवळजवळ 500 लिटरची बॅरल हे भरले जात आहे आणि एकीकडे प्रशासन, जिल्हाधिकारी व सर्व प्रशासन हे आवाहन करतायत जनतेला की आपण मिनिमम अमाऊंट मध्ये 200 रुपयापर्यंतच पेट्रोल किंवा मिनिमम अमाऊंट मध्ये डिझेल घ्यावं। पण इथं प्रशासना आवाहन करताय आणि इकडे दुसरीकडे बघायला गेलं तर हे सर्रास बॅरल भरून भरून लोकांना हे केलं जात, डिझेल दिलं जात आहे। तर हा विषय सर्वसाधारण नागरिकांबरोबर कुठं ना कुठं अन्याय, भरगच्च लाईन एका साईडला लागलेले असतात आणि एका साईडला इंधन हे दिलं जातं। तर प्रशासन याच्याकडे गांभीर्याने लक्ष देईल व संबंधित कारवाई करेल ही आम्हाला अपेक्षा आहे। आपण बघितल्याप्रमाणे मागेच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या ठिकाणचा। ते 500 लिटरच्या टाकीमध्ये डिझेल काही लोक या ठिकाणून नेत होते। याकडे प्रशासन लक्ष देईल का? कारण जिल्हाधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की जिल्ह्याभरामध्ये कुठल्याच पेट्रोल पंपावरती डिझेल पेट्रोलची ही टंचाई म्हणजे कुठेही कमतरता नाही आहे। तरीही काही लोक या ठिकाणून डिझेल पेट्रोल हे टाक्याच्या टाक्या भरून नेत आहात। यावर प्रशासन लक्ष देईल का? जिल्हाधिकारी यांच्यावरती कारवाई करेल का? ही आमची सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे।